रामदास स्वामी यांच्या चरणी वंदन करून मी वाचनाला सुरुवात करते. विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशनचं मी धन्यवाद मानते की मला वाचनाची संधी दिल्याबद्दल. मंगल मॅडम यांचे पण धन्यवाद आणि आपल्या सगळ्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आपण 8 समास याआधी पाहिलेत कालपर्यंत आणि आज आपण 9वा समास पाहणार आहोत. त्याचं नाव आहे पुरुष प्रकृती. आधीच सुचवल्याप्रमाणे या समासामध्ये श्री समर्थांनी मागे घेऊन गेलेल्या काही महत्वाच्या सात्विक गोष्टींचा सारांश त्यांनी दिलेला आहे आणि विषय नीट समजल्यास तो उपयोगी पडतो यात शंकाच नाही. मूळ माया, पुरुष प्रकृती, जगज्योती, शिवशक्ती, देव, देवता वगैरे गोष्टी थोडक्यात विशद केल्या आहेत. आकाशात जसा वायू उत्पन्न होतो तशीच परब्रह्मामध्ये मूळ माया झाली. त्या वायूमध्ये 5 भूते आणि 3 गुण असतात. वडाचे बी केवढे लहान असते, पण त्या बीजामध्ये वडाचा प्रचंड वृक्ष सूक्ष्मपणे वास करत असतो. ते बी फोडून पाहिले तर तो वृक्ष त्यामध्ये दिसत नाही, पण त्या बीजामध्ये वडाचा प्रचंड वृक्ष सूक्ष्मपणे वास करतो. ते बी फोडून पाहिले तर तो वृक्ष त्यामध्ये दिसत नाही. अनेक वृक्षांचा समूह त्या एवढ्याशा बी पासूनच बाहेर पडतो. मूळ माया त्या बीजासारखीच असते. तिच्यातूनच त्या प्रचंड वृक्षाचा अर्थात विश्वरूप वृक्षाचा विस्तार होतो. त्या मूळ मायेचे स्वरूप कसे आहे हे खोल सूक्ष्म विचाराने शोधून पहावे. मूळ मायेचा शोध घेता तेथे 2 तत्वे आढळतील. सूक्ष्म विचाराने त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. निश्चय स्वरूपामध्ये जी हालचाल होते तोच वायू होय. त्या वायूमध्ये शुद्ध जाणीव वास करते. ती जाणीव म्हणजे जगज्योतीचा मूळ झरा होय. म्हणून वायू आणि त्यामधील शुद्ध जाणीव दोन्ही मिळून मूळ माया असते. सरिता म्हणजे नदी. सरिता शब्द स्त्रीवाचक आहे. तो उच्चारला की बाईची कल्पना मनामध्ये येते. पण प्रत्यक्ष बघितले तर ते पाणी असते. त्याचप्रमाणे मूळ माया शब्द स्त्रीवाचक असल्याने तो उच्चारल्यावर बाईची कल्पना मनामध्ये येते हे खरे आहे, परंतु विचारी माणसाने ते तसे नाही हे ध्यानात ठेवूनच मूळ मायेचा अंदाज घ्यावा. वायू, जाणीव व जगज्योती यांच्या मेळ्याला मूळ माया म्हणतात. पुरुष आणि प्रकृती हे मूळ मायेचेच नाव आहे. वायूला वायूमध्ये जी वायूला म्हणतात प्रकृती आणि जगज्योतीला म्हणतात पुरुष. पुरुष प्रकृती यांच्याच शिवशक्ती हे दुसरे नाव आहे. वायूमध्ये जे विशेष जाणीव आढळते तोच प्रकृतीमधील पुरुष होय. या गोष्टीचा विश्वास धरणे जरूर आहे. वायू, शक्ती आणि जाणीव ईश्वर होय. अशा रीतीने लोक अर्धनारी नटेश्वर असा नेहमी उल्लेख करतात. वायूमध्ये जाणीवेचा जो गुण आहे ते ईश्वराचे लक्षण समजावे. त्याच्यापासून नंतर सत्व, रज, तम हे 3 गुण निर्माण होतात. त्यापैकी सत्व गुण शुद्ध जाणीवमय आहे. त्या गुणाचा देह धारण केलेला तो विष्णू होय. त्याच्या अंशाने जग चालते असे भगवद्गीता सांगते. दृश्यामध्ये गुंतल्यामुळे शुद्ध जाणीवेचा हा अंश लोपून जातो. जे सूक्ष्म विचार करून पाहतात त्यांना ती प्रचितीला येते. ज्या जाणीवेचा विष्णू आला आहे ती सर्व प्राण्यांच्या अंगी भिनवली गेली. तिच्या प्रेरणेने प्रत्येक प्राणी समजून आपल्या देहाचे रक्षण करतो. तिला जगज्योती म्हणतात. प्रत्येक प्राणी तिच्यामुळे जिवंत राहतो. हा अगदी रोकडा प्रत्यक्ष अनुभव आहे. पक्षी, जनावरे, किडे, मुंग्या वगैरे जे प्राणी जगात आढळतात त्यांच्या अंगात जाणीव निरंतर खेळत असते. एखादा कठीण प्रसंग आला तर प्राणी जाणीवेने तो ओळखतात. तेथून पळून जातात व आपला जीव वाचवतात. या जाणीवेमुळेच कधी ते दडून बसतात किंवा लपून बसतात. अशा रीतीने ती जाणीव सगळ्या जगाला सांभाळते. म्हणून तिला जगज्योती म्हणतात. ही शरीरातून बाहेर पडली की प्राणी जिथल्या तेथे मरून पडतो. मूळ मायेमध्ये असणारी जाणीव अनंत व अपार असते. तिच्यामध्ये बदल झाला व त्याच्याच पुढे सगळा हा पसारा झालाय.
पाणी मूळ एकच असते, परंतु त्यांच्यातून अनंत तुषार निर्माण होतात. ते अत्यंत सूक्ष्म किंवा लहान असतात. त्याचप्रमाणे मूळ मायेमधील एकाच विशाल आणि जाणीवीमधून अनंत छोटे छोटे अंश निर्माण झाले व जगात प्राण्यांच्या ते रूपाने पसरले. म्हणून देवदेवता, दैवते आणि भूते यांना खोटे मानू नये. ते जाणीवेचे भिन्न प्रकार आहेत. ज्याला ज्या प्रमाणात जाणीव त्या प्रमाणात त्याला सामर्थ्य असते. म्हणून वरील योनी आपल्या सामर्थ्याप्रमाणे विश्वामध्ये वावरतात. ते सदैव वायुरूपाने संचार करतात. मनास येईल तसा देह धारण करतात. अज्ञानी माणसांना त्यांच्या भ्रमामुळे किंवा संकल्पामुळे बाधा करतात. ज्ञानी पुरुषाला मुळी संकल्पच नसतो, म्हणून त्यांना ही बाधा होऊ शकत नाही. कारण या कारणासाठी आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. आत्मज्ञानाचा अभ्यास केला असता सर्व कर्माचा नाश होतो. माझा असा साक्षात अनुभव आहे. यामध्ये यत्किंचित सुद्धा संशय नाही. ज्ञाना वाचून कर्माचे बंधन तुटते असे कधीच घडणार नाही. त्याचप्रमाणे सद्गुरू वाचून ज्ञान झाले असे देखील कधीही घडले नाही. म्हणून ज्याला आत्मज्ञान हवे त्याने सद्गुरू करावा. नीट शोधून करून चौकशी करून संत संगत करावी आणि आपल्या अंतरंगातच तत्वांचा विचार करावा. तत्वांचा सूक्ष्म विचार करता करता एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा, दुसऱ्या तत्वाने तिसऱ्या तत्वाचा असा तत्वांचा निराश होतो. तत्वांचे निरसन झाले म्हणजे शिल्लक उरते ते आपले खरे शुद्ध स्वरूप होय. शुद्ध स्वरूपाशी आपण तदाकार झालो की आत्मसाक्षात्कार होतो. त्यामुळे आपोआपच सार्थकता होते. नीट विचार न करता केलेले साधन विनाकारण वाया जाते. म्हणून साधकाने प्रथम नीट विचार करायला आरंभ करावा. जो नीट विचार करतो तोच खरा मनुष्य होय. जो विचार करत नाही तो पशुच समजावा. अशा अर्थाची वचने भगवंत ठिकठिकाणी बोलला आहे. सिद्धांत काय आहे हे बरोबर ध्यानात येण्यास प्रथम पूर्व पक्षाचे खंडन करावे लागते. परंतु साधकाला या भानगडीची जरुरी नसते. त्याला नुसत्या स्वानुभव संपन्न निरूपणाने साक्षात्कार होतो. प्रथम श्रवण करावे, त्याचे उत्तम मनन करावे, त्याचा नंतर निर्विध्यास निर्विध्यास करावा. रात्रंदिवस मनामध्ये तेच घोळत राहावे. मग हळूहळू परमार्थ मार्गातील अनुभव येऊ लागतात. त्याने साधकाची श्रद्धा अधिकाधिक दृढ बनत जाते. अखेर त्यास प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार होतो. त्यासाठी काही निराळा प्रयत्न करावा लागत नाही. 9वा समास इथे समाप्त झालेला आहे. 10वा समास आता इथे सुरू झालाय. त्याचं नाव आहे चलाचल विचार. या समासामध्ये देखील मागे येऊन गेलेला विषय पुन्हा सांगितलेला आहे, परंतु त्याचा एक नवीन पैलू श्री समर्थांनी आपल्या नजरेस इथे आणलेला आढळतो. शिवाय त्यांच्या सांगण्यामध्ये सदैव एक ताजेपणा असतो. त्याच्यामुळे वाचक विषय विवेचनाबरोबरच सहज वाहत जातो. पहिल्याने मूळ मायेची स्त्रीवाचक नावे सांगितली, पुढे ईश्वराची पुरुषवाचक नावे सांगितली आणि नंतर मूळ मायेची नपुंसक नावे सांगितली. इतकी नावे एकामागून एक भराभर सांगताना त्यांच्या भाषेचा प्रबळ ओघ स्पष्टपणे जाणवतो. तत्वज्ञान पुष्कळ वेळा केवळ एक शब्दाचे जाळे बनते. त्यामधील प्रधान प्रमेय नजरेआड होते. शब्दरूपी जंजाळाचे आवरण बाहेरून आले असले तरी आतील आत्मज्ञानाचे प्रमेय सुरक्षित असते. ते प्रमेय उघडे नागडे करून लोकांसमोर मांडण्याचे कार्य संत करतात. श्री समर्थांनी येथे हेच केलेले आढळते. त्यांच्या मते दृश्य हेच पाप आणि ब्रह्म हेच पुण्य होय. आत्मज्ञानाव्यतिरिक्त सगळा क्षीण आहे. काही साधने माणसे बाह्यांगाने नाना प्रकारची बरी वाईट किळसवाणी सुद्धा असतात आणि ती त्या प्रकारची साधने करतात. असे प्रकार करून खरे समाधान मिळत नाही. समाधान फक्त आत्मज्ञानी पुरुषालाच मिळते. आत्मज्ञान सर्वात श्रेष्ठ असून त्याचा अभ्यास करणारा पुरुष महापुण्यवान समजावा.
श्री समर्थ अखेर स्पष्ट सांगतात की माझा अनुभव हा असा आहे, प्रत्येकाने तसा अनुभव घ्यावा व धन्य व्हावे. इथे ओव्या आहेत काही. श्रीराम गगनासारखे ब्रह्म पोकळ, उदंड उंच अंतराळ, निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित. त्यास परमात्मा म्हणती, अनेक नामे नेणो किती, परी ते जाणते आदिअंती, जैसे तैसे. इथे त्याचा अर्थ दिलेला आहे की आकाश तसे पोकळ आहे आणि कल्पनातीत उंच अवकाश आहे, तसेच ब्रह्म पण आहे. परब्रह्म सदैव निर्गुण निर्मळ आणि निश्चल असते. त्यास परमात्मा म्हणतात. त्याला आणखी किती नावे आहेत कोण जाणे. नावे कितीही असली तरी मात्र आणि अंती अगदी जसेच्या तसेच असते. जशी कल्पना करावी की अतिशय मोठी जागा पसरली आहे, त्या जागेच्या भोवती आणखी खूप पोकळी पसरली आहे, अशा अनंत जागेवरून परब्रह्माची किंचित कल्पना येईल. पण यामध्ये फरक आहे. जागा इंद्रियोगोचर आहे, पोकळी मनाला भासते, परंतु ब्रह्माला वेगळेपणाने अनुभवता येत नाही. निराभास असणारे ब्रह्म केव्हाही अगदी जसेच्या तसेच राहते. चारही दिशांना, पाताळाची खाली आणि अंतराळाच्या पलीकडे पसरलेल्या परब्रह्माला कसलाही विचार नाही. सर्व काळीच नव्हे तर कल्पनांच्या वेळी देखील अगदी तसेच भरून राहिलेले असते. परब्रह्म अशी विलक्षण निश्चित वस्तू आहे. त्या निश्चल वस्तूमध्ये काही चंचल भासते. त्याला नावेही अनेक प्रकारचे आहेत, पण त्यांचे 3 विभाग इथे करता येतात. ते चंचल इंद्रियांना दिसत नाही तरी त्यांना नावे दिलेली आहेत. ते न पाहता त्याची लक्षणे सांगितलेली आहेत. हे सगळे विचित्र आहे, परंतु ते चंचल काय आहे याची कल्पना येण्यासाठी त्यास अनेक नावे देतात. मूळ माया काय आहे ही कल्पना अधिक स्पष्ट करतात. निश्चल परब्रह्मामध्ये भासणाऱ्या चंचलाला मूळ माया म्हणतात. मूळ प्रकृती, मूळ पुरुष असेही त्याला नावे आहेत. त्या शिवशक्ती हे एक नाव आहे. अशी अर्चना अनेक मॅडम नावे व्हिडिओ त्यास सुरू आहेत. करा ना. अर्चना मॅडम, हा. परंतु आपण एखाद्या वस्तूला जेव्हा नाव देतो तेव्हा आधी तिला जाणतो. वस्तूचे ज्ञान नसताना उगीच शब्द वापरण्यात काहीही अर्थ नाही. वस्तूंचे स्वरूप न कळता नुसत्या नावावरूनच उगाच कल्पना करत बसू नये. वस्तू प्रत्यक्ष न पाहता तिच्याविषयी उगाच कल्पना करीत गेल्यास सगळाच गोंधळ होतो. निश्चळ आकाशामध्ये चंचल वारा वाहू लागला म्हणजे तो वेगवेगळे अनुभवाला येतात. वारा वारा आकाशातच उत्पन्न होतो व आकाशातच वावरतो, परंतु त्या दोघांमध्ये भेद आढळतो. त्याचप्रमाणे परब्रह्म निश्चल आहे. त्या निश्चलामध्ये चंचल माया निर्माण झाल्याचा भास होतो. माया निर्माण झाली की असे वाटते हा भ्रमच आहे. त्या भ्रमाचा विस्तार कसा आहे ते आता दाखवतो. आकाशामध्ये वारा जसा वाहतो तशी निश्चल ब्रह्मामध्ये हालचाल झाली की ती हालचाल इच्छारूप, स्फूर्तिरूप किंवा स्फुरणरूप असते. निर्विकार परब्रह्मास महाकारण देह रचला गेला. महामाया ती मूळ प्रकृती होय. अध्याकृत तो कारण देह होय. हिरण्यगर्भ तो सूक्ष्म देह आणि विराट तो दृश्य किंवा स्थूल देह समजावा. शास्त्रामध्ये सिद्धांत रूपाने जे पंचीकरण सांगितले आहे त्याप्रमाणे ईश्वराचे हे 4 देह आहेत. म्हणून मूळ मायेमध्ये जाणीव आहे असे म्हणतात. पिंडाचे 4 देह स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण. ब्रह्मांडाचे 4 देह विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ माया. मूळ मायेला महामाया किंवा मूळ प्रकृती सुद्धा म्हणतात. त्याप्रमाणे पिंडाच्या 4ही देहांमध्ये जाणीव अखंडपणे ओवलेली असते. त्याचप्रमाणे ब्रह्मांडाच्या 4ही देहांमध्ये जाणीव अनुष्ठितपणे गोवलेली आहे. मूळ मायेमधील ती जाणीव तोच ईश्वर होय. त्या ईश्वरादी पुल्लिंग नावे आता ऐका. तिथे आता त्यांनी पुल्लिंग नावं दिलेली आहेत. परमात्मा, परमेश्वर, परेश, ज्ञानघन, ईश्वर, जगदीश, जगदात्मा, जगदेश्वर अशी त्याची पुरुषवाचक नावे आहेत.
सत्तारूप, ज्ञानस्वरूप, प्रकाशरूप, ज्योतिरूप, कारणरूप, चिद्रूप, शुद्ध, सूक्ष्म, अलिप्त, आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, द्रष्टा, साक्षी, सर्वात्मा, क्षेत्रज्ञ, शिवात्मा, जीवात्मा, देही आणि कुटस्थ असेही त्याला म्हणतात. इंद्रात्मा, ब्रह्मात्मा, हरिरात्मा, यमात्मा, धर्मात्मा, नैऋत्यात्मा, वरुण वायू कुबेरात्मा, ऋषिदेव मुनिवर धरता अशी देखील त्यास नावे आहेत. गण, गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबर यांचा आणि सर्व लोकांचा जो अंतर्यामी त्यास सर्वांतरात्मा म्हणतात. चंद्र, सूर्य, तारामंडले, भूमंडले, मेघमंडले, 21 स्वर्ग आणि 7 पाताळे या सगळ्यांना अंतरात्माच चालवतो. मूळ मायेची पुरुषवाचक नावे सांगून झाली. आता तिचीच स्त्रीवाचक नावे ऐका. आता इथे स्त्रीवाचक नावे दिलेली आहेत. मूळ माया ही कोणी एक गुप्त वेली आहे. ती भरमसाठ फोफावली. तिला दिलेली पुरुषवाचक नावे सांगून झाली. आता तिला दिलेली स्त्रीवाचक नावे ऐकावीत. मूळ माया जगदीश्वरी, परमविद्या, परमेश्वरी, विश्ववंद्या, विश्वेश्वरी, त्रैलोक्यजननी, अंतर्हेतू, अंतरकळा, मौनगर्भा, जाणीव कळा, चपला, जगज्योती, जीवनकळा, परा, पश्यंती, मध्यमा, युक्ती, बुद्धी, मती, धारणा, सावधानता, अनेक प्रकारची शोधक बुद्धी, भूत, भविष्य, वर्तमान उलगडून दाखवणारी शक्ती, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था ती जाणते. तुर्या व तटस्थ अवस्था ती जाणते. सुख, दुःख, मनापासून मानापमान हे सर्व ती जाणते. ती अति कठोर आहे व अति कृपाळू आहे. ती अत्यंत कोमल आणि प्रेमळ आहे. ती अतिशय रागीट आहे व कमालीची मायाळू आहे. शांती, क्षमा, विरक्ती, भक्ती, अध्यात्मविद्या, सायुज्य मुक्ती, सूक्ष्म विचार करण्याची शक्ती आणि सहज स्थिती तिच्या कृपेने पदरी पडतात. यानंतर मूळ मायेची नपुसकलिंगी नावे सांगतात. इथे आता त्याने नपुसकलिंगी नावे दिली आहेत. प्रथम पुरुषवाचक नावे सांगितली, मग स्त्रीवाचक नावे सांगितली. आता त्या चंचळाची मूळ मायेची नपुसक नावे ऐकावी. जाणणे, अंतःकरण, चित्त, श्रवण, मनन, चैतन्य, जीवित, शरीरात येणारे व जाणारे सूक्ष्म हे नीट लक्षात घेऊन पहावे. मीपण, तूपण, जाणपण, ज्ञातेपण, सर्वज्ञपण, जीवपण, शिवपण, ईश्वरपण, अलिप्तपण अशी ही नपुंसक नावे सांगून झाली. नावे 3 प्रकारचे सांगितली तरी मूळ माया, ईश्वर, महामाया, सर्वांतरात्मा वगैरे सर्व एक रूपच आहेत. आतापर्यंत सांगितली अशी सर्व नावे खूप असली तरी मूळ जगज्योती एकच आहे. एका सर्वांतरात्म्याचीच ही सगळी सर्व नावे आहेत असे विचारवंत ओळखून असतात. आत्मा, जगज्योती आणि सर्वज्ञपण ही तिन्ही मिळून अखेर एकच आहे. शुद्ध जाणीव स्वरूप अंतःकरण हा याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. पुरुषवाचक, स्त्रीवाचक आणि नपुंसकवाचक असे असणाऱ्या अक्षरशः अगणित वस्तू आहेत. त्यांच्या राशीच्या राशी आहेत. या विश्वामध्ये अशा वस्तूंचे अनेक प्रकार आहेत. ते सगळे सांगणे इथे शक्य नाही. एक अंतरात्मा सर्वांना चालवतो. तोच नाना प्रकारची हालचाल घडवून आणतो. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जीव अंतरात्म्याच्या सत्तेनेच काम करतात. तो अंतरात्मा कसा आहे त्याची आत्ताच थोडीशी ओळख करून घ्यावी. त्याच्या सत्तेमध्ये नाना प्रकारची मौज आढळते. तो कसा आहे, कसे कळते, पण तो दिसत नाही. त्याच्या अस्तित्वाचा अनुभव येतो, पण तो वेगळेपणाने भासत नाही. तो शरीरात असतो, पण तो एकाच ठिकाणी राहत नाही. एखाद्या वेळी तो झट दिशी आकाशभर संचारतो, तर एखाद्या वेळी मोठे सरोवर पाहून तो सरोवरभर पसरतो. अशा रीतीने तो सर्व पदार्थ पाहून
पुन्हा चौकडे उरतो. वेदांतामधील ज्ञानमीमांसा असे सांगते की द्रष्ट्यापुढे जेव्हा एखादे दृश्य येते तेव्हा द्रष्टा त्या दृश्या एवढा बनतो, परत येतो आणि मग त्यास ज्ञान येते, ज्ञान होते. त्याचा अनुवाद श्री समर्थ येथे करतात. जो पदार्थ दृष्टीस पडतो त्याचा एवढा मोठा तो बनतो, त्याचे रूप घेतो. असे अनेक पदार्थ त्याच्या दृष्टीला पडतात. प्रत्येक पदार्थासारखा तो बनतो. म्हणून चंचलपणाच्या बाबतीत तो वायूलाही मागे टाकतो. दृष्टीने कितीही तो पाहतो, जिभेने कितीतरी चाखतो, मनाच्या मदतीने कितीही तो ओळखतो, कानात शिरून तो शब्द ऐकतो, नाकाने वास घेतो, त्वचेने थंड व गरम वगैरे जाणतो. सर्वांच्या अंतर्यामी राहून वागण्याची त्याची करामत अशी आहे. सर्वांमध्ये असून तो सर्वाहून निराळा आहे. त्याची लीला खरोखर अगाध आहे. त्याची लीला तोच जाणे. तो पुरुष नाही, तो स्त्री नाही, तो बाळ नाही, तरुण नाही किंवा कुमारी नाही. नपुंसक माणसाच्या देहात राहून देखील तो नपुंसक नाही. तो सर्व देहांना चालवतो. पण असे चालवून देखील तो सर्व करून अकर्ता आहे असे त्याचे वर्णन करतात. देहात राहत असता त्याला क्षेत्रज्ञ, क्षेत्रवासी किंवा कुटस्थ असे म्हणतात. इथे आता एक श्लोक दिलेला आहे आणि या लोकात हे दोनच पुरुष आहेत. त्यांना क्षर आणि अक्षर असे म्हणतात. सर्व भूते म्हणजे क्षर पुरुष, तर कुटस्थ म्हणजे अक्षर पुरुष होय. या विश्वामध्ये दोन पुरुष आहेत. त्यांना क्षर किंवा अक्षर म्हणतात. सर्व भूतांना अक्षर म्हणतात, तर कुटस्थाला अक्षर असे म्हणतात. या दोन्हीहून निराळा असा एक उत्तम पुरुष आहे. तो अगदी प्रपंचरहित, कलंकरहित, मलरहित आणि विकाररहित असा परमात्मा होय. आता साधकाने तत्वज्ञानाच्या या जंजाळातून काय घ्यावे ते सांगतात. साधकाने चारही देहांचे निरसन करावे. त्याने देहाच्या पलीकडे जावे. देहाच्या पलीकडे गेला की साधक अनन्य भक्त होतो. चारही देहांचे निरूपण झाले म्हणजे मग त्या ठिकाणी अंतरात्मा, आत राहणारा आत्मा उरत नाही. विकाररहित स्वरूपामध्ये विकाराला मुळी जागाच नाही. परब्रह्म तेवढे एक निश्चल आहे. बदलणारे जेवढे आहे ते सारे महामाया आहे असे ओळखावे. अत्यंत खोल विचार करून याचा निश्चयात्मक अनुभव घ्यावा. या बाबतीत उगीच फार खटपट करण्याची जरूर नाही. दोन गोष्टी आहेत, एक निश्चल आणि एक चंचल. यापैकी शाश्वत कोणते आहे ते ज्ञानाने किंवा सूक्ष्म विवेकाने ओळखून काढावे. असार टाकून देऊन सार घेण्यासाठी तर सारासार विचार हवा. शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा विचार ज्ञानी माणसे निरंतर करत असतात. निविध्यासाच्या ज्ञानाने जेव्हा विज्ञान होते तेव्हा प्रत्यक्ष अनुभवात रूपांतर होते. त्याचप्रमाणे जेव्हा मनाने मनपण जाऊन ते उन्मन बनते, त्या अवस्थेमध्ये पूर्वीप्रमाणे अंतरात्म्याचे चंचलपण शिल्लक उरत नाही. मी हे जे बोलतो आहे सांगीवांगीचे काम नाही. आपण स्वतः अनुभव घेऊन हे जाणायचे आहे. अनुभवा वाचून तक्रार करणे हे खरोखर पाप आहे. पाप व पुण्य यांच्या व्याख्या ते इथे सांगत आहेत. सत्या एवढे पुण्य नाही, असत्या एवढे पाप नाही. अनुभवाशिवाय समाधान मिळणे शक्य नाही. सत्य म्हणजे आत्मस्वरूप होय, असत्य म्हणजे माया होय. अनुभव सिद्ध आहे. पाप व पुण्य यांची लक्षणे ही अशी आहेत. मायामय दृश्य हे पाप ओसरते. पाप ओसरले म्हणजे मग परब्रह्मस्वरूप हे पुण्य तेथे शिल्लक उरते. त्यांच्याशी तदाकार झाले की नावाच्या पलीकडे जाता येते. स्वतः सिद्ध परमात्मा वस्तू आपणच आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो. तेथे देहाचा व दृश्याचा मुळीच संबंध नाही. अशा रीतीने पापराशी जळून जातात. खरे म्हणजे ब्रह्मज्ञानाची अनुभूती असल्याशिवाय जे जे साधन करावे तो फुकट शेण मात्र होतो. ब्रह्मज्ञाना वाचून अनेक प्रकारच्या पापदोषाचे निराकरण होत नाही. हा देह मुळात पापापासून बनवलेला आहे. तो बनल्यानंतर त्याच्याकडून पापच घडत जाते.
रोग अंगामध्ये मुरल्यानंतर वश्वरचा उपयोग पडत नाही. दृश्य हेच पाप आहे. त्या दृश्याच्या पंचमहाभूतांचा देह बनलेला आहे. तो दृश्यातून मुख घेण्यासाठी वापरला आणि त्याचे सुख घेण्यासाठीच त्यांनी देह वापरला. म्हणून तो पाप अचरित राहिला. अशा रीतीने खोल गेलेली देहबुद्धी वरवरचे उपचार करून नाहीशी होत नाही. वरवरचे उपाय कसे व्यर्थ आहेत ते इथे त्यांनी सांगितलं आहे. अनेक क्षेत्रात जाऊन देहाचे मुंडन केले, अनेक तीर्थात जाऊन देहाला कष्ट दिले, अनेक प्रकारचे निग्रह करून देहाला ठिकठिकाणी तोडले किंवा निरनिराळ्या मातींनी देहाला घासला, तापलेल्या मुद्रांनी देहाला डाग दिले किंवा देहाला वरून तासून घेतले तरी तो काही केल्या शुद्ध होत नाही. शेणाचे किंवा गोवऱ्याचे गोळे गिळले, गोमूत्राचे हंडे पिऊन टाकले, माळा, रुद्राक्ष किंवा तुळशी काष्टाचे मणी गळ्यात घातले, वरून वेश अगदी बदलला, हे असे सारे उपचार केले तरी ते वरवरचे ठरतात. आतमध्ये दोष भरलेला आहे, त्यास त्यांचा धक्का लागत नाही. बघा, म्हणजे त्यांनी इथं उदाहरण दिले की कितीतरी दोष आपल्या शरीरामध्ये असतात आणि आपल्याला वाटतं की मी गंगेत आंघोळ केली की माझं पाप धुवून जाईल, किंवा त्यांनी तर दिले की ते गोमूत्र वगैरे जर पिलं आणि तुळशी माळा जरी गळ्यात घातल्या म्हणजे हे सगळं वरवरचं उपचार झाले. ते किती जरी उपचार केले तरी ते म्हणतात की आतमध्ये जे दोष आहेत ते त्याला धक्काच लागत नाही. त्याचा कितीतरी दोष आपल्या आतमध्ये असतात, त्याचा हे वरवरच्या उपचाराचा त्याचा काहीच उपयोग इथे होत नाही असं ते सांगतात. आतमध्ये असणाऱ्या दोषांच्या दहनाला आत्मज्ञानच जरुरीचे आहे. बघा, त्यांनी सांगितले की याचे दहन करण्यासाठी आत्मज्ञान गरजेचं आहे. त्यांचे जर आपल्याला दहन करायचं असेल किंवा नाश करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आत्मज्ञानच हा त्याच्यावर उपाय सांगितलाय. सगळी व्रते, दाने, योगायोग, तीर्थाटने या सगळ्याहून आत्मज्ञानाचा महिमा कोटीपटीने जास्त आहे. बघा, आपण तीर्थाटन करतो, काही योगा करतो किंवा सगळे व्रत करतो, दान धर्म करतो, या सगळ्यापेक्षा आत्मज्ञानाचा महिमा कोटीपटीने जास्त आहे असं ते इथे सांगतात. जो सदैव आत्मज्ञान संपन्न आहे त्याच्या पुण्याला काही मर्यादाच नाही. देहबुद्धीच्या दुष्ट पापाची जी बाधा झाली होती ती नाहीशी होऊन जाते. वेदशास्त्रांमध्ये सत्य स्वरूपाचे म्हणजेच परमात्मा स्वरूपाचे जे वर्णन केलेले आहे ते ज्ञानी पुरुषाचे रूप असते. त्याच्या अंगी प्रचंड पुण्य साठते, त्याच्या पाशी अमर्याद सुकृत आढळते. या गोष्टी अनुभवाच्या आहेत. स्वरूपाचा अनुभव घेऊन त्याची प्रचिती पाहावी. अनुभव घेतल्या वाचून उगीच दुःख होऊ नये. अहो, प्रचिती यावी असं वाटणाऱ्या लोकांनो, प्रचिती घेण्याचा प्रयत्न करा. प्रचिती ते तर सगळे दुःख आहे. म्हणून मी प्रार्थना करतो की रामराया तुझ्या कृपेने प्रचिती घेण्याचा लोकांचा निश्चय कायम टिकू दे. इथे 10वा समास पण समाप्त झालेला आहे. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही मनापासून सगळं ऐकून घेतल्याबद्दल. आणि प्रभू श्री रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांना, स्वामी समर्थ रामदास स्वामींना मी मनापासून वंदन करते. धन्यवाद. अर्चना मॅडम, खूप छान तुम्ही वाचन केलंय. आपले अध्यक्ष साहेबांनी ऐकलेलं आहे बघा, बोलतायत ते तुमच्या बरोबर. बोला. अगं राणे, तू राणी झालीस. हा. ऐकलं तुझं सगळं. तुम्हाला चांगलंय, नमस्कार करते इथून. चांगलंय, चांगलंय. हा तुमच्या रामदास आशीर्वादा ग्रंथ सगळ्यात चांगला आहे. तुमच्या रामदास आशीर्वादामुळे मी करू शकते. तुमच्या हम्म, आशीर्वादामुळेच करू शकते मी सगळं. ठीक आहे, ठीक. ते म्हणतात रामदासांचा दासबोध सगळ्यात चांगला आहे. तर हो. बघा, सगळं ऐकवलं मी. म्हटलं किती सुधारणा, म्हणजे खणखणीत आवाजात वाचन आहे. हं. छान. कोणाला काही विचारायचंय का अर्चना मॅडम? धन्यवाद. आजचं तरी मला सेशन एक 10 मिनिटं का उशिरा होईना अटेंड करता आलं. पाहुणे आहेत घरात, तर त्यांना सांगितलं होतं ऐका तुमचं, पण झोपलेत पाहुणे म्हणून मी अटेंड करू शकले. तर सुंदर झालं.
कोणाला काय विचारायचंय का? सुलक्षणा मॅडम धन्यवाद, तुम्ही सांभाळताय. मला इतका रिलीफ मिळतोय ना, आता तुम्ही कोऑर्डिनेटर एवढे मदत करताय, कार्यक्रम होतोय, फार बरं वाटतंय. आणि हा 1 महिना आणि जूनचा फार बिझी आहे. मला खूप कामं आलीत एकत्र, आपल्या संस्थेची कामं आहेत ना, खूप एकत्र आलीत, खूप. उद्या सुद्धा आपली बॉडीची मीटिंग ठेवली आहे इकडे हे पिरामिडला 5 वाजता. सगळे मेंबर्स येणार आहेत मॅनेजिंग कमिटीचे. तर ते सगळं लिखापडी, सगळं मिनिट्स लिहायचं, हे करायचं, ते सगळं काम लागलेलं आहे. तर ज्यांनी देणग्या दिलेल्या आहेत आज, देणगीदारांचेही धन्यवाद, कार्यक्रम अटेंड करतायत त्यांचे धन्यवाद, कोऑर्डिनेटर्सचे धन्यवाद. आता उद्या कोण आहे? अनुजा मॅडम आहेत. अनुजा हा, नाही, पण सोमवारी सोमवारी तारखेपासून आता उद्या कोणीच नाहीये. उद्या कोणी उद्या नाही. आपल्या ठीक आहे. लहान मुलांचा प्रोग्राम आहे ना, हो हो हो. 4 ते 6. सुलक्षणा मॅडम उद्या मला तिकडे फार्म हाऊसला लोकांना घ्यायचंय, 5 वाजता मीटिंग ठेवली आहे. तर हा. समजा मी 5 पर्यंत नाही आले तर माझं 4:30ला होऊन जाईल. पण समजा नाही आलं तर मी अर्चना मॅडमला म्हटलं तुम्ही लवकर सुरू करा 4:30ला, किंवा अनुजा मॅडमने मेसेज टाकलाय तुम्हाला स्लॉट द्यायचा होता तर उद्या घ्या. तर तेवढं फक्त हा. कोमल मॅडम तुम्ही लक्षात ठेवा, सुलक्षणा मॅडम तुम्ही लक्षात ठेवा. आणि हो मॅडम. हो तुम्हाला मॅडम. गरज पडली तर तुम्ही पण ध्यान घेऊ शकता मुलांचं, असं काही नाही. हो हो. थोडस त्यांना ज्ञानमुद्रा आणि ध्यान असंही करू. उद्या आणि माझं 3 तारखेला थोडं माझा प्रॉब्लेम आहे. हो मी चालेल मॅडम. आहेच आहे, पण काही समजा झालं तिकडं नेटवर्क नसेल तर मी काहीच करू शकणार नाहीये. तर चला, हो. सगळ्यांना धन्यवाद, खूप छान. आता दासबोध सोमवारी होईल, उद्या मुलांचा कार्यक्रम आहे. हा काय? आत्मवंदन मॅडम, आम्हाला सकाळची लिंक नाही लागत. आम्ही जरा सप्ताह होता ना तर स्वामी पुण्यतिथी, त्याच्यामुळे आम्ही तिकडं होतो, त्याच्यामुळे सकाळची लिंकच नाही मिळत आहे. नाही मॅडम, उज्ज्वला मॅडम, सकाळचा कार्यक्रम आपला ध्यानाचा होत नाहीये. आपला हायर चक्र मी घेतेय ना सकाळी, तो पेड मग मी ठेवलाय. तुमचे ते रेकॉर्डिंग युट्यूबचे तेच ऐकते मग मी आता सध्या तर. मग तर हा, मग मी तो पेड ठेवला होता ना हायर चक्राचा. कारण मग काय तेच ऐकते होतं, मग. हा, हा. तो पेड ठेवला होता. वेबसाईट वर आहे, तुम्हाला करायचं असेल तर. मग ती नाही, वेबसाईट वरतीच करते मग मी. वेबसाईट वर पण पेड आहे, लक्षात घ्या. तर ओके. तुम्हाला जमणार असेल नाही, आवाज नाही येते मी मॅडम तुमचा. 5-10 मिनिटं कट करून व्हिडिओ पोस्ट केलेलेच आहेत युट्यूबवर. महत्वाचं ओके. घेतलंय आणि हम्म. चक्राकडे ते नंतर बोलले, ते रेकॉर्ड नाही केलेलं, असं केलंय. तुम्ही बर बर. वेबसाईट वरनं करू शकता, ज्यांना करायचं असेल त्यांनी. पण आधी चालेल माहिती का मग? करून घ्या. तुम्ही केला नसेल तर वेबसाईटचा कोर्स कसा करायचा, आधी ते माहिती करून घ्या. अजून कोणाला काही शंका आहे का? धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम, सगळ्यांना धन्यवाद. मॅडम काय धन्यवाद. सरोजिनी मॅडम, बऱ्याच दिवसानंतर दिसताय. तुम्ही येणार आहात ना पिरामिडला, सरोजिनी मॅडम? येणार आहे मॅडम. हा, येते या या येते. या या. हो हो. कधी ते लग्न घरात कधी? लग्न होते ना, राधिका घरात मॅडमच्या लग्न मुलाचं, होते. राधिका मॅडमच्या मुलाचं लग्न कधी झालं? हो झालंय ना, 20 तारखेला झालं. 20 तारखेला झालं, हा, बरोबर. या. आणि माझ्या जावेच्या मुलाचं पण होते ना, त्याच्यामुळे एक बिजी अच्छा, होते 15-20 दिवस. त्यामुळे तुम्ही बिझी होता, बरोबर. हो हो चालेल, हो. चला, सगळ्यांना धन्यवाद. हा, धन्यवाद. बंद करा मॅडम, सुलक्षणा मॅडम.